हरिओम. मी वडा उपासना केंद्र अमृतावीरा दैवी. कोरोनाच्या अगोदरचा माझा हा अनुभव आहे. आमच्याकडे घरी कलरिंगचं काम चालू होतं. कलरिंगचं काम चालू होतं म्हणून घरात म्हणजे खूप वास येत होता कलरचा वगैरे. तर आम्ही संध्याकाळी मी आणि माझे मिस्टर समोर गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आम्ही दोघे जाऊन बसलो. का तर वास कलरचा खूप येत होता. म्हटलं नंतर मग आपण सावकाश घरी जाऊया. त्यावेळी माझ्या हातात पर्स होती. त्या पर्समध्ये मी माझ्या बोटातली अंगठी काढून ठेवली होती, सोन्याची अंगठी, आणि पर्स पण तशीच होती. मग त्याप्रमाणे मग आम्ही नंतर मग रात्री घरी गेलो. सकाळी आमच्या घरी वासुदेव आला गॅलरीमध्ये. तो वासुदेव कधीही आमच्या बिल्डिंगमध्ये वरती येत नाही, पण त्या दिवशी नेमका तो गॅलरीमध्ये आला तिथे वासुदेव. तर त्याला पैसे देण्यासाठी म्हणून मी पर्स शोधायला गेली. माझी पर्स सापडेना, कुठेच सापडत नव्हती माझी पर्स. मी घाबरली. म्हटलं काय झालं, त्या पर्समध्ये माझी अंगठी पण होती. मग मी घाबरून बापूला आवाज, बापू माझी पर्स कुठे आहे, माझी पर्स कुठे, त्याच्यामध्ये माझी अंगठी आहे, मी काय करू. मी रडायला लागले. अक्षरशः त्यांचा फोटो घेऊन मी खूप रडायला लागले. तर माझ्या मिस्टरांनी मला खूप बडबड केली आणि ते स्वतः जाऊन नंतर गार्डनमध्ये वरच्यावर बघून आले, पण त्यांना काही ती पर्स काही सापडली नाही. त्याच्यानंतर मग माझं हे चालूच होतं. थोड्या वेळाने माझा धीर आला. तो बोलला तू काही टेन्शन नको गो, मी पुन्हा जातो. आणि त्यांनी खूप शोधलं. तिथे एक म्हातारे गृहस्थ बसले होते. ते बोलले काय झालं. ते बोलले अशी एक पर्स आहे, ती पर्स हरवले. त्या कचऱ्याच्या पेटीत बघ ना तिथे. तर कचऱ्याच्या पेटीत पर्स कशी काय जाणार. मग त्याने जाऊन कचऱ्याच्या पेटीत हात घातला. तर बघते तर पर्स तशीच होती तिथे. रात्रभर ती कचऱ्याच्या पेटीमध्ये ती पर्स होती तिथे. त्याने पर्स उघडून बघितली तर त्या पर्समध्ये अंगठी जशीच्या तशी होती. अंगठी कोणी नेली नव्हती ती. तर घरी आले, त्याने मला पर्स दाखवली. पर्समध्ये अंगठी तशीच्या तशी होती. खूप आनंद झाला. मी बापूंना बोलली, बापू माझ्या मेहनतीची हे वस्तू आहे, मला मिळाली पाहिजे. आणि बापूंनी मला ती रिटर्न केली. हरिओम श्रीराम अंबज्ञ.